आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तर यावेळी कोणाचा फोन आहे? तेजू अक्का। भागू? हा बोल भागू। अक्का, मला काहीतरी चुकतंय असं वाटतंय। म्हणजे माझं मनच लागत नाही इथे, काहीतरी वेगळं वाटतंय अगं। भागू, तुला मी सांगितलं होतं विचार करून निर्णय घे। तू इथनं जाऊन खूप मोठी चूक केली भागू। अक्का, मला काहीच सुचत नव्हतं। मला जे वाटलं ते मी केलं। माझं दादावरचा राग गेलेला नाही अजून, पण माझ्या या आई वडिलांची पण माझं मन जुळेना झालंय। ही लोक जरा विचित्र वाटतायत। का? काय झालं? तुला त्यांनी काही त्रास तर नाही दिला ना? भागू, मी लगेच दादाला पाठवते। नाही, नको तेजू अक्का, तू नको एवढी काळजी करू। मी सुखरूप आहे। आम्ही एका मोठ्या बंगल्यात माझं सामान ठेवून आलो। हे घर त्यांचं आहे, पण इथे काय आपलेपणच जाणवत नाहीये, घरपणच नाही जाणवत आहे। काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय। म्हणजे काय वाटतंय नेमकं? म्हणजे बघ ना, हे घर यांचं आहे असं म्हणताय ते लोक, पण अक्का ह्या घरात एवढे नोकर आहेत, पण एका पण माणसाला यांनी नावानं हाक नाही मारली। त्या माणसांच्या नजरेत ह्यांची कसलीच ओळख नसल्याचं दिसलं। हे पण माणूस ओळखीचं नसेल का ग यांच्या? भागू, तुला मला तिकडचा पत्ता पाठवता येईल का? हो, मी पाठवते, पण तू हा पत्ता कुणालाच पाठवू नको। दादाला तर अजिबात पाठवू नकोस। कदाचित नवीन लोकांना बघून मला टेन्शन आलं असेल। जास्त विचार केला की मनात काही येतं, तसंच झालं असेल। उगाच माझ्यामुळे दादाला काळजीत पडलेलं मला नाही आवडणार। हळूहळू होईल मला या गोष्टींची सवय। काय वाटलं तर करते तुला फोन। बागूबाई, अक्का, करते नंतर। बरं। बाळा, झाला का घरी फोन? बरे बघ, आपल्याला ना तुझ्या घरी परत जावं लागणार आहे। अगं, एक छोटंसं काम आहे, पाहिजे तर आपण तुझ्या घरच्यांना तिथंच भेटूया। हा, चल। बॅरी शेवटी आपण डाव जिंकला बरं का? तुमचा बाणा निशाण्यावर लागला। लागणारच, आम्ही नेमच तसा धरतो। बरोबर विचार करून आम्ही त्या बेवडीला इथं बोलवलं होतं। वाटलं नव्हतं एवढी एक नंबर काम करतील। लय भारी काम केलं त्यांनी। आता दाखव म्हणाव त्याला माझ समोर ये की लायकीच काढतो त्याची बघ। निंबाळकरांच्या नादी लागते। तो नाही आपला, त्याला उभा कापला। चिरंजीव, लगे हुरवून जाऊ नका आणि जरा कमी प्या। अजून लय कामं करायची आहेत आपल्याला। उद्याच्या उद्या त्या बेळगावकरांचं सामान पोस्ट करा। सूर्याच्या बहिणीला अजिबात शंका येता कामा नये। डॅडी, आता सगळं तुम्ही म्हणाल तसंच वाना। अहो, फॅन झालोय मी तुमचा फॅन। अहो, मानलं पाहिजे राव, तुम्हाला मानलं पाहिजे खरंच। माझ्यासारख्या तरुण पोराचं माझंच वाडा हे याचं डोकं चाललं नाही, त्याच्यापेक्षा फास्ट डोकं तुम्ही चालवलं। मला तर वाटलं त्या सूर्याने तुम्हाला पक्क जाम अडकावलं, पण तुम्ही त्याच्या हातावर तुरी देऊन त्यालाच गुचित पकडला। आता आहे ना, आता मी सगळ्या जगाला ओरडून सांगणारे माझे डॅडी ग्रेट आहेत। अजून त्या सूर्याला त्याच्या आयुष्याची बरबादी बघायची। या घरच्यांपासून इस्टेटीपर्यंत सगळं संपणार। डॅडी, तुमचे पाय द्या। तुमचे पाय कुठे? अरे सोडा हो, चिरंजीव। तुम्ही उभे राहा, मला मिठी मारायची तो। डॅडी उभं राहतो। डॅडी, डॅडी, गर्व आहे मला की तुम्ही माझे बाप आहेत। वाह, पण माफ करा मला। मधल्या काळात लय चुकीचा वागलो मी तुमच्या बरोबर। नको ते बोललो तुम्हाला अटक झाली, इज्जत काढली हो मी तुमची। सॉरी।
पण आज मला कळलं तुम्ही सगळ्यांपेक्षा एक पाऊल पुढंच असता. चिरंजीव, आम्ही ते कोडे जे आमच्या जवळच्यांना बी कधी सुटलं नाही. तुम्ही तर लय लहान आहे आमच्यापेक्षा. किती झालं तरी तुम्ही आमचे चिरंजीव आहे हो. तुम्हाला आम्ही कसं अंतर देऊ कधी? काय? काळजी करू नका, आपण लवकरच सुनबाईंना घरी परत आणू. तरी तुमचे आभार. अहो, आभार मानतो मनापासून. तुम्ही माझा विचार केला. बस बस बसा, पडाल बसा. बायको येते घरात, तोची दिवाळी दसरा. हाय गं. काय बोलतो? हा बघतो काय करायचं ते. ठेव. काय झालं डॅडी? नाही काय सिरियस नाही आहे ना? कालिंदी आहे तोवर सगळं सिरियस आहे परांजपे. बाय काय आम्हाला सुख लागू देणार नाही. जयजी, आज तर कुठं चढायला लागली होती तर तुम्ही वकिलींबाईचं नाव घेत. नेमकं काय झालंय? छत्री, आपली गाडी आमचा फोन घेऊन पुण्याला गेली होती. त्या गाडीच्या काचा काळ्या होत्या का साध्या होत्या? आठवत नाही, पण आपली गाडी होती म्हटलं साध्याच असणार. काळ्या काचेला बंदी आहे. पण नेमकं झालंय काय? चिरंजीव, इथून पुण्याच्या रस्त्यावर जेवढे ढाबे, जेवढे पेट्रोल पंप, जेवढे टोल नाके आहेत, सगळ्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्या. ते जर का पोलिसांच्या हातात लागले, सरळ सरळ दिसल का आम्ही पुण्याला गेलोच नव्हतो. त्या सीसीटीव्ही फुटेज पर्यंत ती कालिंदी बाई नक्की पोचणार. लय हुशार बाई आहे ती. नाही ते खरं आहे, पण नक्की तुम्हाला फोन कोणाचा आला होता? आहेत आमचे हितचिंतक. त्या कालिंदीच्या हातात आत्ताच काहीतरी महत्वाचा पुरावा लागला अशी खबर आहे. त्या पुराव्याच्या मदतीनं आम्ही पुण्याला गेलोच नव्हतो हे जर तिनं सिद्ध केलं, पुढचा मार्ग लय अवघडून बसल. सगळी केस तिच्या हातात जाईल. नाही झालं पाहिजे, कुठल्याही परिस्थितीत हे नाही झालं पाहिजे.